हॅलो मित्रांनो, इथून स्टार्ट झाला पंढरपूरवरून माझा अक्कलकोटचा प्रवास. तर आमची गाडी स्टार्ट होती. तर इथे तुम्ही बघू शकता. तर हे आम्ही तिथून किती 2 का 3च्या दरम्यान निघालो होतो पंढरपूरवरून. तर आम्हाला तिथे 7 वाजले अक्कलकोटला पोचायला. तर तुम्ही बघू शकता, खूप एन्जॉयमेंट करून आम्ही एक्साइड झालेलो, कारण फर्स्ट टाईम होती आमची दर्शन घेण्याची अक्कलकोटची भेट. तर तुम्ही बघू शकता. प्लस आम्ही तिथे पोचलो 7 की 7:30च्या दरम्यान. तर आम्ही गाडीतच होतो, तर आम्हाला तिथे पाऊस सुरू झाला होता. तर आम्ही जरा अर्धा तास गाडीमध्येच टाईमपास केला. तर तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला हे दाखवते आहे. तर माझा म्हणजे हा प्रवास चालू आहे. मंदिराच्या बाजूलाच एक असं पार्किंगची जागा आहे गाडी लावण्याची. तर तिथे पुढे गेलो तर आम्हाला पार्किंगसाठी जागा शोधत होतो आम्ही गाडी लावण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता तिथे पाऊसचा नजारा आहे. तर त्यामुळे आम्हाला पावसामुळे खाली काय उतरता आलं नव्हतं, म्हणून अर्धा तास आम्ही गाडीतच होतो. तर हा पाऊस तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण तिथे गेलं की आम्हाला पाऊस असा जाणवला तिथे चालू होता तो. तर ही गाडी लावताना आम्ही म्हणजे आजूबाजूचा रस्ता आहे, तर तिथे गाडीतून मी उतरलेली होती. तर दर्शन घेण्यासाठी निघालेली गाईज. तर तुम्ही बघू शकता. तर हे तिकडचं म्हणजे गर्दी तर खूपच होती तिकडे, कारण गुरुवारचा दिवस असल्यामुळे, आणि खूप असं भाविक लोक आलेले होते. तर हे मार्केटमधून आतमध्ये जाताना देवाच्या मठामध्ये एंट्रीचा हा रस्ता आहे. तर तिथे गेल्यावरती हे असं देवाला जे ओटीची काहीतरी असं बोलतात ना, भेट द्यायला लागतं. हे मला तर त्यातला काय अनुभव नाही आहे, तरी पण मी केला प्रयत्न, कारण मला आवडतं. बघू शकता. तर माझी मम्मी वगैरे होती, तर तिने मला सांगितलं होतं की असं घ्यायचं असतं. तर हे दर्शन घेण्याच्या वेळी बघा, मी खूपच गर्दी होती. तर आम्हाला सगळ्यांनी सांभाळून असं जायचं होतं, कारण गर्दीमध्ये कुठे चूक वगैरे व्हायला नको, आणि एकत्र तर राहायला पाहिजे, कारण आपण फॅमिलीसोबत आले. तर हा गेट आहे मठात स्वामी समर्थांचा. तर ही एंट्री होत आहे बघा आमची. वंशला बघा. हिला सांगा पुढे चालायला, चला की ना. इथे एक आल्यावरती मला मठामध्ये एक समजलं की एक महिलांची लाईन एक अलग होती आणि पुरुषांची अलग होती. तर आम्ही महिलांच्या लाईनमध्ये होतो, आणि माझे मिस्टर वगैरे सगळे जे पुरुष होते ते वेगळ्या लाईनमध्ये गेले. तर हे बघू शकता. आणि माझी मुलगी पुढे असल्यामुळे मला तिला सांभाळून न्यायचं होतं, कारण बायकांची गर्दी खूपच होती, भाविक खूप होते. तर बघू शकता. आणि पहिल्यांदा मठ बघितला तर खूप प्रसन्न वाटलं मला इथे. तर मी हे व्हिडिओज काढत बसते तिकडे माझ्या दर्शनाची वेळ येऊसपर्यंत. तर हा बघा, मला खूप छान वाटलं. तुम्ही पण बघू शकता, आणि तुम्हाला पण छान वाटेल कधी फर्स्ट टाईम आला तर हे तुम्ही बघू शकता. आणि माझं पूर्ण असं मन प्रसन्न झालं इथे आल्यावरती. जुनं झाड असेल ना. पप्पाला भेटलं हे
मोबाईल बंद करा. एक मिनिट होत आहे बघा. ते सांगायला त्यांना. इथं आतमध्ये एक आहे मठ की छोटासा आणि बाहेरून असं लॉक करतात आणि भाविक लोकांना आतमध्ये घेऊन आरतीची वेळ झालेली होती. तर गाईज बघू शकता तर इथे केवढी गर्दी आहे. तर सगळे आम्ही वेगवेगळे झालेलो होतो त्यामुळे आम्हाला एकत्र यायचं होतं. तर माझा अवतार तर तुम्ही बघतच असाल कसा झालेला होता. तर हा पंखा एकदम वेगळा वाटला मला. या पंख्याची पण शूट केलेलं होतं मी होते. तर ही आरतीची वेळ आहे. तर गाईज ती आरती चालू आहे. इकडं पुढे ये माणसं. या पुढं त्यांना बोलवा यावा. ती एक घंटा चालते आणि 1 घंट्याच्या नंतर बघा भाविक लोकांना म्हणजे बायकांना खास की जवळून दर्शन देण्यासाठी पालखी बाहेर निघालेली होती. तर आम्हाला बायका लोकांना सांगितलं होतं की तिथे बाहेर या तुम्ही साईडला उभं राहा. तर हे देवाची पालखी चालू होते स्वामी समर्थांची. तर हे मी शूट करत होती. तर मला एवढा आनंद झाला आणि एवढं प्रसन्न वाटलं ना काय सांगत आहे की खूपच छान वाटत होतं तिथे. असं बघतच राहावं असं वाटत होतं. आणि आम्हाला माहिती आहे की एवढं दर्शन जवळून पण भेटलं ना तर तुम्ही बघू शकता एवढ्या गर्दीतून पण आम्हाला खाली असं म्हणजे गर्दीतून पण खाली लेडीजला हे करायला सांगितलं की झोपून असं ते डायरेक्ट आम्हाला दर्शनच भेटलं आणि ते पण जवळून. त्यामुळे खूप छान वाटलं. हा देव आता बघा पालखीतून बाहेर निघत आहे. तर हे गाईज तुम्हाला मी दाखवते. तर मला एवढं आवडलं की काही तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुम्ही पण खरंच तिथे जाऊन खरंच असं दर्शन घेऊन प्रसन्न मन होईल. कधी पण तुम्ही प्रयत्न करा जाण्याचा किंवा शक्यतो जावाच तुम्ही. खूप छान वाटेल. दर्शन घ्यायला उभे असं लेडीज उभे होते. तर तिथे पाठीमागे एक स्वामी समर्थांचा रुद्राक्षाने भरवलेला एक मोठासा असा फोटो लावलेला आहे. तो एका भाविकाने लावलेला आहे. ते रुद्राक्ष आहेत त्यामध्ये सर्व. तर तिथे एक पोस्टर पण लिहिलेला होता की तिथे रुद्राक्ष किती असे त्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर त्याला ते प्रसन्न झाला होते ते देव म्हणून त्यांनी ते भाविक म्हणून रुद्राक्षाचा फोटो त्यांना अर्पण केलेला आहे. तर काहीच बघू शकता हे मी तुम्हाला सांगते. आणि तिथे मी गेली होती तर तिथे सर्व काही असं सूचना वाचतच होती आणि व्हिडिओ शूट करत होती. हात लाव. नुसते बघायला नाही आले हात लावायचे. मला पण मला पण आरती झाल्यावर ते डायरेक्ट आम्हाला पालखीचं दर्शन झोपून भेटलं आणि ते पण जवळून. तर गाईज मी मंदिरात चालली होती आतमध्ये तर ते पण दर्शन झालेलं होतं. तर आमचं दर्शन झालेलं होतं तर आम्ही बाहेर मार्केटमधून म्हणजे निघालेलं होतं. तर हे मार्केटमध्ये देवाचे फोटो वगैरे काय असतं ते
लावलेलं असतात ते मी बघत शूट करत होती. तर तुम्ही बघू शकता गाईज. तर इथे जेवणाची पण लाईन लावायची होती. तर आम्ही फॅमिलीसोबत असं उभं राहायला म्हणजे रांगेत सांगितलं होतं. तर आम्ही राहिलेलो ते. तर जरा इकडे तिकडचा नजारा आणि हे बघा मी रांगेत आहे. ते माझे मिस्टर शूट करत आहे. ते पण ज्यांच्या रांगेत होते तर त्यांच्याकडं हा मोबाईल व्हिडिओद्वारे ते मला शूट करून दाखवत आहेत. तर काही बघू शकता तुम्ही लाईन खूप गर्दी होती आणि लाईन वाईज जायचं होतं तिथे भोजनालयाच्या हॉलमध्ये महाप्रसाद घेण्यासाठी. तर मी तिथे तुम्हाला हाय करून असं व्हिडिओद्वारे दाखवत आहे. तर झालेलं आहे सर्व काही आमचं. तर रात्रीची वेळ होती तर आम्ही पाठीमागे गावामध्ये एक ही जुनी समाधी आहे स्वामी समर्थ महाराजांची. तर रात्रीचा 1 का काय वाजलेला होता त्यामुळे हे देऊळ बंद होतं. तर आम्ही हे सकाळी उठून गाणगापूरवरून आल्यावरती पण हे सकाळी आम्ही जेव्हा दर्शन घेण्यासाठी हे जुनं ठाणं आहे ते बघण्यासाठी परत वापस आलो. तर हे मी आहे आणि हे पाठीमागं मठाच्या पाठीमागे हे त्यांची मूर्ती आहेत. तर तिथे पण फोटो वगैरे लावलेले आहेत आणि हे आतला फोटो आहे. तर हे बघू शकता. हे अक्कलकोटचा मठ आहे आणि इथे बघा जेवण हा प्रसाद हा भेटतो. तर तुम्ही बघा कसं वाटतं ते आणि खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटलं. पहिल्यांदा दर्शन घेतल्यामुळे खूप मी पण एक्साइटेड होती आणि गर्दी पण खूप होती आणि गुरुवारचा दिवस होता. तर हे जवळून इथे कॅमेरा वगैरे म्हणजे मोबाईल वगैरे देत नाही आहेत तरी पण हे व्हिडिओ प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा. तर मी हे बघा जवळून दर्शन घेताना कसं झूम करून व्हिडिओ करत आहे. तर हे कोणाला माहिती नसताना मी हे केलेलं आहे. तर गाईज बघू शकता. तर दर्शन जवळून घेतलं आणि खूप छान वाटलं. हे दर्शन करून झाल्यावरती आम्ही बाहेर निघालो, जेवण वगैरे केलं आणि इकडे तिकडेचं सगळं असं म्हणजे स्पॉट होते ते देवाचे सगळं काय बघितलं. गार्डनमध्ये बसलो, थोडा टाईमपास केला फॅमिलीसोबत.